जय हिंद मित्रांनो, मी सुट्टीवर असल्यामुळे खूप वेळ झाला व्हिडिओ टाकू शकलो नाही यूट्यूबवर. त्यामुळे भरपूर मुलांच्या कमेंट येत होत्या व व्हॉट्सॲपवरही मुलांनी मेसेज केलेले, त्याचे उत्तरही देऊ शकलो नाही. थोडं सुट्टीवर होतो व बिझी होतो तर, परंतु वेळेत वेळ काढून तुमच्यासाठी आज हा एक व्हिडिओ बनवत आहे, मोटिवेशनसाठी व SSCGDच्या काही गोष्टीच्या माहितीसाठी. सर्वात पहिलं तर 31 डिसेंबरपर्यंत तुमची लास्ट डेट आहे SSCGDची. तर जाऊन नक्कीच तुम्ही फॉर्म भरून घ्या. आणि फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची क्वेरी असेल तर या यूट्यूब व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारू शकता, किंवा मी फॉर्मविषयी संपूर्ण माहिती ही टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे. माझे जे दिसत आहे टेलिग्राम चॅनल, यावरती जा. यावरती तुम्हाला संपूर्ण नोटिफिकेशनही मिळेल आणि तुम्ही ज्या कास्टचे त्या कास्टसाठी कोणतं सर्टिफिकेट लागतं, तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट कसं लागतं याची संपूर्ण माहिती या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. आणि SSCGD विषयी संपूर्ण माहिती, तुम्हाला ज्याही प्रकारची SSCGDच्या पर्सनल लाईफविषयी माहिती मी या टेलिग्राम चॅनलद्वारे तुमच्यासोबत शेअर करत असतो. तर नक्कीच जाऊन यासोबत जुळून जा आणि तुमची जी माहिती असेल तुम्हाला ती मिळू शकता. तर मित्रांनो, SSCGD 2026 हे तुमचं टार्गेट आहे आणि यासाठी तुम्ही आता तयारी करत असाल, किंवा भरपूर असे मुलं आहे की आता लेटेस्ट भरती जी मागायची झालेली आहे 25ची, तिचा रिझल्टसुद्धा अजून आलेला नाही. त्यामधूनही भरपूर मुलं फेल होऊन SSCGDसाठी तयारीला लागली असाल. सर्वात पहिलं तर SSCGDमध्ये नोकरीला लागल्यानंतर तुमची 2 ते 3 वर्षातच खूप लाईफ चेंज होते. तुम्हाला जे लोक ओळखत नाही तेही सुद्धा तुम्हाला 2 वर्षातच ओळखायला लागतात. भलेही आपण SSCGDच्या नोकरीला लागल्यानंतर जास्त श्रीमंत होत नाही, परंतु एक रेप्युटेशन जे असतं ते तुम्ही चांगल्या प्रकारे हासिल करता. एक फोर्स पर्सनल बनल्यामुळे तुम्हाला एक इज्जत मिळते आणि चांगलं फायनान्शियलीही माणूस मजबूत होतं नोकरीला लागल्यानंतर. त्यामुळं तुम्ही जर SSCGDची तयारी करत असाल तर खूप मनाभावातून करा. नक्कीच तुम्हाला SSCGDमध्ये लागल्यानंतर भरपूर काही मिळणार आहे. त्या सर्व गोष्टीचं इमॅजिन करत जा. जसं की तुम्हाला कोणी काही बोललं असेल, काही म्हटलं असेल, ती गोष्ट ध्यानात आणत जा. त्यानंतर तुमची प्रत्येकाच्या गावामध्ये एक गोष्ट असते ती म्हणजे भावकी. जर त्याविषयी कोणी बोललं असेल तर ती गोष्ट मनात आणत जा. आणि तुमच्या आईवडिलाची मेहनत याकडेही तुम्ही लक्ष करत जा की आपल्या आईवडिलांनी किती मेहनत केलेली आहे आपल्या नोकरीसाठी. या गोष्टी अशा आहे मित्रांनो की तुम्हाला मोटिवेट करत राहतात तुम्हाला सक्सेस होण्यासाठी. त्यामुळे ज्याही दिवशी तुम्हाला अभ्यासापासून कंटाळा येईल किंवा असं वाटेल की नाही अभ्यास नाही करायचा, त्या दिवशी या गोष्टी मनात आणायच्या, ऑटोमॅटिक परत तुम्ही अभ्यासाला लागसाल. तयारी करत राहा. आणि सर्वात पहिलं तर पोलीस भरती करायची किंवा SSCGD करायची याच्याविषयी संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी यावरती टाकलेले आहे, ते जाऊन बघा. मित्रांनो, SSCGD तुम्हाला एक चांगले पैसे देते, त्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारच्या फॅसिलिट्या देते व तुम्हाला एक चांगली पर्सनल लाईफ देते. त्यामुळे SSCGD जर तुम्ही तयारी करत असाल तर नक्कीच पूर्ण मेहनत करण्याचा हाच टाईम आहे. हाच तो टाईम आहे की तुम्ही पूर्ण मनाधनानं मेहनत करा. कारण की आता खूप कमी टाईम बाकी आहे. येणाऱ्या 3 ते 4 महिन्यात तुम्हाला कन्फर्म मालूम आहे की तुमचे पेपर होणार आहे. तर त्या पेपरासाठी अशी तयारी करा की हे तुमच्यासाठी एक युद्ध ठरेल. मित्रांनो, एक म्हण आहे बघा की जर शांततेच्या काळात घाम गाळला तर युद्धाच्या काळात माणसाचं रक्त वाचतं. त्यामुळे त्या म्हणीप्रमाणे आता तुम्ही जिथेही अभ्यास करत असाल, भरपूर मुलं असे आहे की ते नशिबाला दोष देतात. माझ्याकडे एक लायब्ररी नाही अभ्यास करायला, किंवा माझ्याकडे क्लास घेण्यासाठी पैसे नाही, बुक्स घेण्यासाठी पैसे नाही. मित्रांनो, असं स्वतःला कोसणं सोडा, असं स्वतःला दोष देणं सोडा. तुमच्याकडे जे आहे त्यातच करण्याचा प्रयत्न करा. कारण की आता सध्याच्या घडीला माहिती आहे तुम्हाला किती कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. या कॉम्पिटिशनच्या दुनियामध्ये जर तुम्हाला टिकायचं आहे तर इतरांपेक्षा काही ना काही वेगळं करावं लागेल आणि खूप जास्त मेहनत करावी लागेल. सर्वात पहिले तर हा भ्रम सोडून द्या की आता बिना अभ्यासाचं तुम्ही व्हाल. त्या भरत्या निघून गेलेल्या आहे. जी की आर्मी भरती होती त्यामध्ये जर तुम्ही नॉर्मलीही अभ्यास केला तर तुम्ही भरती होऊ शकत होता, परंतु आता तसं राहिलं नाही आहे. इंडियन आर्मीच्या टेरिटोरियल आर्मी TA या गोष्टी अशा आहे, जसं की BRO झालं. त्यानंतर या नॉर्मली ट्रेनमॅनच्या भरत्या येतात, यामध्ये खूप नॉर्मल प्रश्न येतात. त्यामध्ये तुम्ही 1 लाईनर क्वेश्चन जरी वाचले तरी तुम्ही पास होता. परंतु SSCGD अशी आहे की यावर पूर्ण भारताचं लक्ष असतं, पूर्ण भारताच्या मुलांनी फॉर्म भरलेले असतात. यामध्ये तुम्हाला असे नॉर्मल प्रश्न विचारले जात नाही. यामधले थोडे प्रश्न ट्रिकी असतात. मॅथ व बुद्धिमत्ता यांचे प्रश्नही खूप ट्रिकी असतात. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे याला वेळ देणं गरजेचं आहे. हे असंच होणार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्राउंडवर लक्ष देणं. भरपूर मुलं असे असतात की ते फक्त ग्राउंडवरच लक्ष देतात. ग्राउंडवर लक्ष देणं गरजेचं नाही आहे. सध्याच्या घडीला पेपरावर लक्ष देणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही ग्राउंडला क्वालिफाय होणार आहे.
त्यामुळे या गोष्टीचं भान ठेवूनच तयारी करा की आपल्याला ग्राउंडवर आता अजिबात लक्ष देणं नाही आहे. जर माझे जितके मी मुलं माझ्यासोबत जुळलेले जर कोणी हे ग्राउंडवर आता सध्याकडे लक्ष देत असेल तर तो खूप वेडा माणूस आहे. कारण की मित्रांनो, SSGDचं ग्राउंड हे फक्त तुम्हाला 1 महिन्या ते 1.5 महिना इतकंच टाईम लागतो SSGDचं ग्राउंड फिट व्हायला. त्यामुळे ग्राउंडवर कोणीही लक्ष देऊ नका. आता सध्याकडे फक्त पेपर, अभ्यास, त्यानंतर PYQ, मागील वर्षाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका ही तुमच्यासाठी एक औषध आहे मित्रांनो, की याने तुम्हाला ते म्हणतात ना, दुखणं औषधाने बरं होतं. तसेच PYQ जे आहे ते तुमच्यासाठी एक औषध आहे. त्यानेच तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये एकदम तेजी येणार आहे की तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले SSCकडून हे त्यातूनच कळतं. तुम्ही त्यानुसारच रणनीती आखा की आपल्याला SSCGDमध्ये असेच प्रश्न विचारले जातात. त्यावरून तुम्हाला कळतं की यार अभ्यास करतानाही कळतं की अशा प्रकारचा प्रश्न आहे तर हा विचारला जाईल. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा की जे मागाच्या भट्टीमध्ये कटलेले मुलं आहे त्यांना त्या गोष्टीचा अनुभव आहे, त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्या. ज्यांचं वय अजून नेमकी स्टार्ट झालं असेल त्यांच्यासाठी गोल्डन चान्स आहे अनुभव घेण्याचा. जर तुम्ही भरती पण नाही झाले तर अनुभव खूप महत्त्वाचा राहील. तो अनुभव तुम्हाला खूप कामी येईल. भरपूर मुलांच्या क्वेरी असतात की सर मला मॅथ जमत नाही. मित्रांनो, मॅथ कोणालाच जमत नाही. मॅथ हा खूप असा विषय आहे ना की मॅथपासून कोणीही बोर होतं. त्यासाठी तुम्हाला एक सोपी आयडिया सांगतो मॅथचे प्रश्न करण्यासाठी. सर्वात पहिलं तर एक व्हाईट बोर्ड आणायचा, जो की छोटा व्हाईट बोर्ड असतो. त्यानंतर आपल्याकडे एक मार्कर आणायचं, परमनंट मार्कर नाही, जे नॉर्मल मार्कर असतं लिहायचं ते आणायचं, इंक आणायचं त्याची, आणि जितके होईल तितके जो व्हाईट बोर्ड आहे तो स्वतःजवळ घ्यायचा, पॅड म्हणून वापर करायचा आणि त्यावरच मॅथचे प्रश्न सोडवायचे. याने काय आहे मित्रांनो की तुम्हाला एक प्रश्न सोडवायला खूप मजा येईल आणि तुम्हाला रफ काम करण्यासाठी जास्त वहीची गरज नाही, कशाची गरज नाही. याने तुमच्या अभ्यासामध्ये मन लागेल आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा सरावही तुम्हाला त्यातून केला जाईल. मित्रांनो, अभ्यासामध्ये मन लावण्यासाठी काही ना काही वेगळं करावं लागतं, तेव्हा अभ्यासामध्ये मन लागतं. जसं की आपण एक 3 घंट्याचा पिक्चर बघू शकतो, परंतु 3 घंटे अभ्यास करणं, एका ठिकाणी बसून वाचणं हे खूप मुश्किल असतं. तर तुम्ही त्याच प्रकारे एक क्लास घ्या. हा टाईम आहे की या टायमाला तुम्ही पैशाला बघू नका. थोडेफार पैसे जाईल तर जाऊ द्या. काही 3-4 हजार रुपये तुमची एक योग्य इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे तुम्ही जर भरती होत असाल आणि जिंदगीभराची भाकर कमवत असाल तर नक्कीच तुम्हाला 4-5 हजार रुपये गमवायला काहीही वाटलं नाही पाहिजे. क्लास घ्या. क्लासमध्ये जेव्हा तुम्ही बघसाल आणि बघून आणि ऐकून जेव्हा तुम्ही जे अभ्यास करसाल तो तुमच्या जास्त ध्यानात राहतो. ही खरी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही क्लास करा. तुमचा एखादा विषय वीक असेल तर त्याच विषयाचे क्लास करा. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा की जर तुम्हाला भरती कोणी करू शकतं तर तो तुमचा अभ्यासच आहे. असं नाही आहे की कुठे लग्गा लावायचा किंवा कुठं ऑनलाईन पेपर काढून देणारे आमचे किंवा कम्प्युटर हॅक करणारे, सर्व काही गोष्टी खोट्या आहे. यामध्ये आतापर्यंत कोणी सक्सेस झालं नाही आणि ते सक्सेस झालं असेल तर आजपासून 10 वर्ष अगोदर. कारण की त्या टायमाला एवढ्या सरकारी नोकऱ्यांवर कोणतं ध्यान नव्हतं किंवा त्या टायमाला सिस्टम एवढी कडक नव्हती, त्यामुळे झालं असेल. त्यामुळे आता ह्या जमान्यात तुम्ही त्या गोष्टीच्या नादी लागू नका. ना तुमचं मेडिकल कोणी क्लिअर करू शकतं, ना तुमचं फिजिकल, ना तुमचा पेपर. त्यामुळे जे होणार आहे ते तुमच्या मनानं होणार आहे. आपल्या गरिबांचं कसं असतं मित्रांनो की आता भरपूर मुलं मेडिकलचा मला फोन आला होता की सर कोणी म्हणतंय माझं मेडिकल क्लिअर करून देतोय, असं तसं. या सर्व गोष्टी खोट्या आहे. यावरती माझा 1% विश्वास नाही आहे आणि मी तुम्हाला कधी म्हणणारही नाही की वशिला लागू शकतो. त्यामुळे त्याकडे लक्ष देऊ नका. फक्त बस अभ्यास आणि फिजिकलचं मी जेव्हा सांगेल तेव्हा फिजिकल तुम्ही चालू करा. आणि आता फक्त कोण फिजिकल करू शकतं? ज्या मुलाचं वेट खूप जास्त आहे, 80-90 kg आहे, तो वेट घटवण्यासाठी फिजिकल करू शकतो. नाहीतर एनी टाईम तुम्ही फक्त लायब्ररीत सध्या येणाऱ्या 3 ते 4 महिने, लय तर लय 3 महिने लागेल, 3 महिने तुम्ही तुमचं घरच स्वतः लायब्ररी करून टाका. जे मुलं घरी अभ्यास करत असेल ते, आणि जे मुलं लायब्ररीत जात असेल ते रात्रंदिवस अभ्यास करा. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की कोणी असं नाही आहे की जे बिगर झोपल्यामुळे मेलंय म्हणून. तुम्ही रात्रंदिवस जागा व अभ्यास करा, तेच तुम्हाला तारणार आहे. कोणत्याही क्वेरीसाठी कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. आता मी थोड्या दिवसामध्ये जॉईन करेल, त्या टायमाला तुमच्यासाठी अजून जास्त चांगल्या प्रकारे मोटिवेशन देईल व अभ्यासाची स्ट्रॅटेजीही तुम्हाला वेळोवेळी सांगत राहील.